मित्रांनो, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये रॅट रेस हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे सगळीकडे नुसती कॉम्पिटिशन चालू आहे. कुणालाच थांबायची इच्छा नाही, सगळे नुसते पळतायत. परंतु जर नीट विचार केला तर या कॉम्पिटिशनमधूनच आपल्या मेंदूतला, आपल्या शरीरातला स्ट्रेस फॅक्टर फार वाढलेला दिसतो. आणि या स्ट्रेस फॅक्टरमुळेच आपल्यामध्ये अनेक आजार होताना दिसतात. सायकोसोमॅटिक ज्याला म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे मनुशारीरिक. म्हणजे मनापासून शरीराची व्याधी निर्माण होतात. आणि आयुर्वेदाच्या काही अध्यायांमध्ये मनोशारीरिक म्हणजे मनापासूनच शरीरामध्ये आजार निर्माण होतात हे अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणूनच मन चांगलं ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुकोबांनी पण म्हटलंय, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. याचा अर्थ असा की मन जर प्रसन्न असेल तर सगळ्या तुम्हाला जे जे काही पाहिजे ते मिळू शकतं. परंतु तुमचा ॲटिट्यूड त्यासाठी पॉझिटिव्ह हवा आणि मन प्रसन्न हवं, समाधानी हवं. नुसतं वसवसल्यासारखं करणारी माणसं, कॉम्पिटिशनमध्ये पळणारी माणसं, आपल्या मुलांना कॉम्पिटिशनमध्ये पळवणारी माणसं या जगात कमी नाही आहेत. परंतु त्यामुळे होतं काय, फक्त स्ट्रेस वाढतो आहे. आणि या स्ट्रेसमुळेच पुढे काय काय आजार होऊ शकतात हे अगदी आपण नीट जर पाहिलं, ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं. नखशिखांत सगळे आजार होताना दिसतात. जर एखादा पॅरालिसिसचा पेशंट आला तर त्याला त्याची हिस्ट्री विचारली तर तो म्हणतो मला स्ट्रेस फार होता. हृदरोगाचा किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल अशा पेशंटला जरी विचारलं तो पण हेच सांगतो. म्हणजे बरेचसे आजार, अगदी त्वचेचे विकारसुद्धा, ज्यांना गांधीपित्त आहे, ज्यांना सोरियासिस आहे, अशा लोकांना जरी विचारलं तरी ते हेच सांगतात की आमच्या जीवनामध्ये चिंता फार आहे, स्ट्रेस फॅक्टर खूप आहे आणि आम्हाला कामामध्ये समाधान मिळत नाही. असे बरेच व्याधी आहेत जे सायकोसोमॅटिक म्हणून आयुर्वेदामध्ये पण सांगितलेले आहेत आणि आत्ताच्या आधुनिक शास्त्रामध्ये, मॉडर्न सायन्समध्ये पण सांगितलेले आहेत. आणि अशा वेळेस मग स्ट्रेस फॅक्टर दूर करणं, त्याच्यापासून आपण दूर राहणं हे कधी महत्त्वाचं ठरतं. आणि आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. हा स्ट्रेस कमी कसा करायचा, डोकं शांत कसं ठेवायचं, आपल्याला छान झोप लागेल, याबद्दल आपण काय काय करू शकतो हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, हे स्ट्रेस वगैरे सगळं ठीक आहे. मागे पण मी बोललो होतो, भय आणि क्रोध, भीती आणि राग ह्या दोन गोष्टी मनुष्यामध्ये असतात. त्या का असतात त्याची कारणं पण मी सांगितली होती. आणि जर ते माहीत नसेल तर हे व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की भीती आणि राग काय येतो. तेव्हा मी हे सांगितलं होतं किंवा आपल्या मनाचे 3 गुण असतात. एक असतो सत्व, दुसरा असतो रज आणि तिसरा असतो तम. तर सत्व जर चांगलं असेल त्याला आयुर्वेदामध्ये प्रकाशक म्हटलं आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, तुम्हाला नॉलेज हवं असेल, तुमचं ग्रॅस्पिंग चांगलं असेल, तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलेलं ज्ञान हे जर तुम्हाला कळावं असं वाटत असेल, तुम्हाला पुस्तक वाचून त्याच्यामध्ये काय म्हणू आपण तरतम भेद करून किंवा त्याचा उहापोह करून तुम्ही ते समजून घेण्यासाठी तुम्हाला एक शक्ती हवी असेल, तर ती सर्व शक्ती कोण देतं, तर तो सत्वगुण देतो. याविरुद्ध जो रजगुण आहे तुमच्या मनाला चंचल बनवतो. म्हणजे आज इकडं तर तिकडं. तुम्हाला बहिणाबाईंची कविता माहिती असेल, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. म्हणजे हे जे ढोर आहे किंवा गुरं आहे किंवा जनावर आहे ते सारखं पिकामध्ये जातं. म्हणजेच विषय लालसा या मनामध्ये फार असते. आणि दुसरं म्हणजे मन पाखरू पाखरू आता होतं भुईवर पहा गेलं अभयात. म्हणजे एका क्षणात इकडे तर एका क्षणात तिकडे असं हे मन चंचल असतं. आणि हे चंचलत्व आणखी वाढतं ते केव्हा, तर तुमच्या मनामध्ये रजोगुण जास्त असेल तेव्हा. आणि असं नाही आहे की सत्वरजतम हे आलटून-पालटून सारखे आपल्या मनामध्ये इकडून तिकडे करतच असतात. कधी सत्वगुण चांगला असतो, कधी रजोगुण चांगला असतो, तर कधी तमोगुण चांगला असतो. आणि ह्याच्याच सगळ्या क्रियाकलापामधूनच आपल्या मनाला 3 गुण आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. आपल्याला स्ट्रेस फॅक्टर जास्त असेल तर आपले रजोगुण जास्त वाढलेले असतात, त्याबरोबर थोडा तमोगुणही वाढलेला असतो. आपलं मन छान आनंदी असेल, प्रसन्न असेल, समाधानी असेल, तर तुमच्या मनामध्ये सत्वगुण जास्त आहे हे समजायला हरकत नाही. मग आता जर तुमचा स्ट्रेस फॅक्टर कमी करायचा असेल, तुमची भीती कमी करायची असेल, तुमची चिंता जर कमी करायची असेल, तर कोणता महत्त्वाचा गुण वाढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, तर तो म्हणजे सत्वगुण. आणि कोणता गुण सप्रेस करणं महत्त्वाचं आहे, तर तो म्हणजे रजोगुण. हे झालं आयुर्वेदानुसार. पण जर मॉडर्न सायन्स किंवा आत्ताच्या आधुनिक शास्त्रानुसार जर बघायचं झालं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. ते म्हणजे तुमच्यामध्ये जर स्ट्रेस फॅक्टर जास्त असेल तर तुमच्या शरीरामध्ये 2 हार्मोन जास्त वाढतात. त्याला म्हणायचं ॲड्रिनॅलिन आणि नॉरॲड्रिनॅलिन. आणि ही जर हार्मोन्स वाढली तर तुमच्या रक्तवाहिन्या या आकुंचित होतात आणि तुमचं ब्लड प्रेशर वाढून ब्लड प्रेशरचा त्रास तुम्हाला चालू होऊ शकतो. आणि ब्लड प्रेशर चालू झालं तर मेंदूचा आजार आहे, हार्टचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, असे बरेच आजारही होऊ शकतात. त्यामुळे स्ट्रेस फॅक्टर कंट्रोल राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
आणि याबरोबर स्ट्रेसमुळे जी झोप लागत नाही, मनाचा रजोगुण चांचल्य वाढलेलं असतं, त्यामुळे झोप नीट लागत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये डोपॅमिनचा इम्बॅलन्स तयार होतो आणि डोपॅमिनचा इम्बॅलन्स तयार झालं तर शरीर थरथरणं, शरीरामध्ये वात वाढणं, शरीरामध्ये दुखू होणं असे अनेक प्रकारची लक्षणं तुमच्या शरीरात उद्भवू शकतात. आपल्या मेंदूमध्ये ज्या कॉग्निटिव्ह फंक्शन्स आहेत, म्हणजे मेंदूची जी कार्य आहेत, ती 3 भागामध्ये विभागली गेली आहेत. त्या 3 भागापैकी एक भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. याच्यावर डिसिजन मेकिंग अवलंबून असतं. तुम्ही काय निर्णय घेऊ शकता किंवा घेता, हे सगळं या भागावर अवलंबून असतं. आणि जर यदाकदाचित स्ट्रेसमुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे जर मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होत असेल आणि या भागावर जर परिणाम होत असेल, तर तुमची डिसिजन मेकिंग पॉवर ही कमी होताना दिसते. दुसरा मेंदूचा भाग आहे ॲमिगडाला म्हणून, जो तुमच्या इमोशन्स कंट्रोल करतो. इमोशन्स करू द्यायच्या किंवा नाही करू द्यायच्या हे सर्वथा या भागावर अवलंबून असतं आणि स्ट्रेस फॅक्टरमुळे सुद्धा या भागावर फार वाईट परिणाम होताना दिसतो. तिसरा भाग आहे हिप्पोकॅम्पस. हा जो भाग आहे मेंदूमधला, ह्याच्यावर मेमरी लर्निंग म्हणजे तुम्ही काही जे लक्षात ठेवता आणि त्याचा उहापोह करता, हे सगळे या भागावर अवलंबून असतं. आणि जर स्ट्रेस फॅक्टर जास्त असेल, भीती जास्त असेल, राग जास्त असेल, षडरिपूंनी तुम्ही ग्रसित असताल, तर ह्या तीनही मेंदूच्या भागांवर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो. आणि त्यामुळे आपल्याला मनापासून शरीरापर्यंत होणारी व्याधीसुद्धा हळूहळू व्हायला लागतात. आता स्ट्रेस फॅक्टरमुळे आपल्याला झोप नीट लागत नाही, कारण रजोगुण वाढलेला असतो. आणि एक विशेष म्हणजे आत्ताच्या आधुनिक शास्त्रानुसार आपल्या ब्रेनमध्ये जे काही नको असलेले घटक आहेत, म्हणजे बेटा ॲम्लॉइड म्हणून आहे, हे झोपेमुळे, झोपेच्या मदतीने आपला ब्रेन एक्सक्रीट करत असतो, बाहेर टाकत असतो. आणि जर झोप नीट होत नसेल, तर आपला मेंदू ह्या गोष्टी बाहेर टाकू शकत नाही. आणि त्यामुळे होतं काय, तर आपल्या मेंदूमध्ये असणारे न्यूरॉन्स, म्हणजे न्यूरॉन सेल्स असतात, त्याचं डिजनरेशन व्हायला लागतं. डिजनरेशन म्हणजे झीज व्हायला लागते आणि त्याच्यामुळे मेंदूचे पण आजार हळूहळू व्हायला लागतात. जसं अल्झायमर आहे, हा एक झोप नीट न येण्यामुळे होणारा फार महत्त्वाचा आजार आहे, जो नर्वच्या डिजनरेशनमुळे आपल्याला होऊ शकतो. यासाठी झोप ही अतिशय महत्त्वाची आहे. आता तुम्हाला कळलं असेल स्ट्रेस फॅक्टर कुठे कुठे काम करतो ते, आणि या स्ट्रेस फॅक्टरमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात ते. आता स्ट्रेस फॅक्टर कमी कसा करायचा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर स्ट्रेस फॅक्टर कमी करण्यासाठी आयुर्वेदाची चिकित्सा ही फार महत्त्वाची आहे. अनेक औषधं आहेत स्ट्रेस फॅक्टर कमी करण्यासाठी दिली जातात, परंतु त्यामुळे तुमच्या मेंदूची शक्ती, मेंदूची ताकद, विचार करण्याची शक्ती, स्मरणशक्ती हे सगळं कमी होताना दिसतं. एक झोप आल्यासारखी संवेदना निर्माण होते, ड्राउझीनेस येतो. परंतु आयुर्वेदामध्ये पर्टिक्युलर डिसीजसाठी पर्टिक्युलर औषध सांगितलेलं आहे. म्हणजे मेंदूसाठी औषधं वेगळी आहेत, जी तुमच्या मेंदूच्या न्यूरॉन्सना ताकद देतात आणि तुमची कॉग्निटिव्ह पॉवर वाढवतात, इंटेलेक्च्युअल पॉवर वाढवतात, तुमची विचार करण्याची पॉवर वाढवतात, शक्ती वाढवतात, स्ट्रेस कमी करतात, तुम्हाला झोप चांगली लागायला लागते. आणि त्याच चांगल्या आयुर्वेदाच्या उपायांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपण आधुनिक शास्त्रानुसार झोप का येत नाही, स्ट्रेस फॅक्टर का वाढतो, याची सगळी कारणं बघितली आहेत. पुढच्या भागात आपण भेटूयात आणि पाहूयात की याच्यावरचे आयुर्वेदाचे उपाय काय आहेत, सोपे सोपे उपाय काय आहेत, ते सगळं आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.